जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य प्रवर श्रीमद नयपद्य सागर सुरेश्वर महाराज साहेबजी यांनी आयोजित केलेल्या भारत कल आज और कल या व्याख्यानाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी संवाद साधला। तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ यामिनी जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जैन समाजातील बंधू भगिनींना केले आहे। यावेळी आचार्य प्रवर श्रीमद नयपद्य सागर सुरेश्वर महाराज यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच राजवाडी जैन समाजाकडून तिलक लावून आणि सापा देऊन केलेल्या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला। जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे। या समाजाला शांती आणि सुरक्षा हवी असते। आज देशाचे नाव जगात उंचावले असता पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपली अर्थव्यवस्था 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आणली आहे। आगामी काळात ती नंबर 3 वर आणण्याचा संकल्प केलेला आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवले त्यांच्या सोबतच उभाटा यांनी सरकार स्थापन केले। आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलायला लागली आहे। मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना आपल्या सोबत प्रचाराला घेऊन फिरत आहे। हिंदू शब्द म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना सोबत घेऊन बसत आहे। त्यामुळे हिंदू धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जैन समाज बांधवांना केले आहे।